भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? ए. चेन्नई, बी. मदुरई, सी. कन्याकुमारी, डी. तिरुवनंतपुरम. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे कोणत्या नावाने ओळखले जाते? ए. मदुरई, बी. इंदिरा पॉइंट, सी. कन्याकुमारी, डी. तिरुवनंतपुरम. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे कन्याकुमारी नावाने ओळखले जाते. भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जाते? ए. 6, बी. 7, सी. 8, डी. 9. भारतातून कर्कवृत्त हे 8 राज्यातून जाते. पृथ्वीवरील किती टक्के भाग हा भारताने व्यापला आहे? ए. 1.5, बी. 2.4, सी. 3.5, डी. 4.1. पृथ्वीवरील 2.4% भाग हा एकट्या भारताने व्यापलेला आहे. भारतातून यापैकी हे वृत्त जाते: ए. मकरवृत्त, बी. कर्कवृत्त, सी. विषुववृत्त, डी. यापैकी नाही. भारतातून यापैकी कर्कवृत्त जाते. खालीलपैकी विषुववृत्त, मकरवृत्त व कर्कवृत्त हे तीनही अक्षवृत्ते कोणत्या खंडातून जातात? ए. युरोप, बी. आफ्रिका, सी. आशिया, डी. दक्षिण अमेरिका. आफ्रिका खंडातून मकरवृत्त, कर्कवृत्त आणि विषुववृत्त ही तीनही अक्षवृत्ते जातात. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? ए. पंजाब, बी. हरियाणा, सी. झारखंड, डी. आसाम. आसाम राज्यात सर्वाधिक भूकंप होतात. जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता? ए. चीन, बी. जापान, सी. भारत, डी. श्रीलंका. जपानमध्ये सर्वाधिक भूकंप होतात. खालीलपैकी रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? ए. ज्वालामुखी, बी. भूकंप, सी. भूपट्ट निर्मिती, डी. यापैकी नाही. रिश्टर हे भूकंप मोजण्याचे एकक आहे. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? ए. जाफना, बी. आदम, सी. मनार, डी. पाल्क. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पाल्क ही सामुद्रधुनी आहे. भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात येथे झाली. ए. मुंबई, बी. बंगलोर, सी. नागपूर, डी. दिल्ली. भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात नागपूर येथे झाली. पहिले वन धोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले होते? ए. 1894, बी. 1908, सी. 1949, डी. 1967. 1894 मध्ये पहिले वन धोरण अंमलात आणले. पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी
संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? ए 1970, बी 1974, सी 1972, डी 1980. 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला गेला. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतात? ए तपांबर, बी बाह्यांबर, सी दलांबर, डी स्थितांबर. स्थितांबर या थरात आढळतात. दरवर्षी कोणता दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो? ए 16 डिसेंबर, बी 18 डिसेंबर, सी 19 एप्रिल, डी 19 डिसेंबर. 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? ए 18 जानेवारी, बी 19 ऑक्टोबर, सी 26 सप्टेंबर, डी 19 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो.